Hello everyone, welcome back to my YouTube channel. So yeah, this is the first video in front of camera. So yes, second attempt चा रिझल्ट आला आहे. मला काही इतके जास्त नाही पडलं आहे, बट या मग एक रात्री 12 वाजता मी पिक्चर बघत होती मम्मी आणि मी. मग अचानक मी बंद केलं आणि मग मी बघितलं यूट्यूबला की सेकंड अटेम्प्टचा जो रिझल्ट आहे तो आउट झालेला आहे. म्हणजे लाईक पटकन गेली CT सरच्या वेबसाईटवरती. पहिल्यांदा तर त्याने ते नोटिफिकेशन होते वाटतं, ते आधार कार्डचं समथिंग आणि त्यानंतर सॉरी फॉर दॅट. सो त्यानंतर मी चेकआउट केला. ती नोटिफिकेशन होती, मी फक्त वाचलं, ते काही आधार ऑथेंटिफिकेशनचं काहीतरी होतं. मग मी ते येस केलं आणि बघितला रिझल्ट रात्री 12 वाजता. मम्मीला बोलली मी मम्मी रिझल्ट आला बाई ते. सो किती पडले. सो मी चेकआउट केला. सो आय गॉट 85%. आय नो की इट इज नॉट म्हणजे मी इतकी खुश पण नाही की जास्त आनंदी पण नाही आहे, दुःखी पण नाही आहे. बट बिकॉज मी अभ्यास केला होता, असं नव्हतं मी अभ्यास नव्हता केला. मी अभ्यास केला होता, म्हणजे फक्त काही मिस्टेक्समुळे मला काय वाटलं होतं, माझी शिफ्ट जी होती ना ती होती 19 मे शिफ्ट 1, जी हार्ड होती. जसं मीच नाही सांगत आहे, अंकुश सरांनी पण सांगितलं होतं. मग मला वाटलं की ठीक, चांगले मार्क्स फर्स्ट अटेम्प्टपेक्षा सेकंड अटेम्प्टला चांगले मार्क्स आहे, तर मला ॲप्रॉक्सिमेट 90% तर येतील. मी सेकंड अटेम्प्टमध्ये खूप इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला. बिकॉज फर्स्ट अटेम्प्टमध्ये मला क्वेश्चन्स येत होते, मी काय मिस्टेक केली होती, मी पॅनिक होऊन गेली होती. जस्ट बिकॉज मला खूप कमी म्हणजे इतके पर्सेंटेज नाही आले. सो मी सेकंड अटेम्प्टला ह्या मिस्टेक मी सॉल्व केलं अगेन दॅट. सो कुठं होती मी की बघितला मी रिझल्ट 85%, जे की इतके चांगले नाही. सो माझी शिफ्ट हार्ड होती, तर जसं मी सांगितलं की हार्ड शिफ्ट होती, तर मला फर्स्ट म्हणजे मी सेकंडमध्ये खूप इम्प्रूव्ह केलं मी, की म्हणजे मी सॉल्व केलं की मॅथमध्ये मी सॉल्व केलं, जितकं माझ्याकडनं झालं सॉल्व केलं. अँड मॅथमध्ये मला 86 मिळाले, फिजिक्समध्ये 88 मिळाले, जेवढं म्हणजे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड वगैरे ते इझी क्वेश्चन होते शिफ्टमध्ये. सो ते केले आणि बाकीचे थोडे बघे लावले. आणि म्हणजे जेवढं मला येत होतं की मी सेकंड अटेम्प्टला ही पण चूक नाही केली की ठीक आहे, फिजिक्स माझं वीक आहे, जेवढं झालेलं आहे आधी चॅप्टर तेवढं करून जायचं, थोडं फॉर्म्युले वगैरे बघून जाऊ, थोडं रिकॉल करून जाऊ. सो एवढं जास्त पण नाही, थोडंसं केलं होतं. मग केमिस्ट्रीच्या सब्जेक्टला मी डिपेंड होते, लाईक मॅथ केमिस्ट्री. केमिस्ट्रीला मला फक्त 70 मिळाले, 70.70 समथिंग केली तरी. सो थोडं म्हणजे थेरी पण थोडं प्रॉब्लेम झाली, 2 चॉईस असताना. सो हे येईल त्याच्यामुळे सो इतके चांगले मिळाले. सो या सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट, जेणेकरून मला माहिती आहे की इतकं पुण्याचं टॉप कॉलेज तर नाही मिळणार, बट विल ट्राय इन नाशिकच्या एरियामध्ये की कोणतं कॉलेज मिळतं का. आणि लेट अस टॉक अबाउट ड्रॉप. इफ यू आर आस्किंग मी फॉर ड्रॉप, तर माझी टोटली पूर्णपणे इच्छा आहे अबाउट ड्रॉप घेण्याची. पण घरी नाही म्हणत आहे की 1 वर्ष कसं काय लाईक, म्हणजे मी रेडी आहे, पण की कशाला 1 वर्ष वाया जाईल वगैरे, म्हणून की आता मी बसेन कॅप राऊंड. तर बघू ते डिसिजन नंतर बघू. लाईक मी आता बघते कॅप राऊंडच्या प्रोसेसमध्ये मी बसेल आता, आणि बघितलं जर एखादं चांगलं कॉलेज मिळालं तर घेऊन घेईल, नाहीच मिळत ते आणि मला नाही आवडत आहे तर मी ड्रॉप घेईन. सो दॅट इज द डिसिजन. सो दॅट्स फॉर द व्हिडिओ. सो ओके, बाय बाय.